स्वामी म्हणतात, घरातील स्त्रीमध्ये हे 6 गुण असतील तर ती घरातली एक आदर्श स्त्री असते. पहिला संदेश आहे, स्त्री स्वाभिमानी असावी. स्वामी सांगतात, घर सांभाळताना स्वतःचं अस्तित्व हरवू नकोस. नम्रता असावी, पण अपमान सहन करणं धर्म नाही. दुसरा संदेश आहे, शांत असावी पण ठाम असावी. शांतता ही कमजोरी नाही, योग्य वेळ, ठाम भूमिका घेणारी स्त्री घराला दिशा देते. तिसरा संदेश आहे, संयमी व समजूतदार असावी. रागाने घर पेटतं, समजुतीने घर उजळतं. स्वामी म्हणतात, संयम ही स्त्रीची खरी शक्ती आहे. चौथा संदेश आहे, कष्टाळू पण स्वतःची काळजी घेणारी असावी. स्वामी सांगतात, सगळ्यांची सेवा करताना स्वतःला विसरू नकोस. थकलेली स्त्री घराला आनंद देऊ शकत नाही. पाचवा संदेश आहे, संस्काराची पण आधुनिक विचाराची असावी. परंपरा जपावी, अंधश्रद्धेत अडकू नये. विचार स्वच्छ असतील तर घरातही प्रकाश राहतो. सहावा संदेश आहे, विश्वास आणि श्रद्धा ठेवणारी. स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवणारी संकटातही घर खंबीर ठेवते. स्वामींचा अंतिम संदेश आहे, स्त्री फक्त घर चालवणारी नाही, ती घर घडविणारी आहे. ती जेव्हा स्वतःला जपते तेव्हाच घराला खरी समृद्धी मिळते. श्री स्वामी समर्थ.